श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे मस्त पावभाजी. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण काय काय घेतलं आहे. तर त्यासाठी मी इथे फरसबी घेतली आहे, हे कापून घेतली आहे बारीक. हे थोडंसं अर्ध बीट घेतलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण छान वाटतं, कलरही छान येतो, त्याच्यामुळे मी घालते. इथे गाजर घेतलं आहे. हे सिमला मिरची घेतली एक मोठी कापून, आणि एक वाटी वाटाणा घेतला आहे. इथे मी हे फ्लावर घेतलं आहे आणि मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये घालून ठेवलं आहे. आणि इथे बटाटे कापून घेतले आहेत. 2 ते 3 बटाटे घ्यायचे, मोठे असेल, आणि पाण्यामध्ये ठेवले आहेत मी. इथे मी कांदे घेतले आहेत. 4 ते 5 कांदे घ्यायचे. हे छोटे आहेत त्याच्यामुळे मी 5 घेतले आहेत. मोठे असेल तर 3-4 घ्या असे. हे 4 टोमॅटो घेतले आहेत. 2 चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे. आणि बाकी साहित्य आपल्याला मसाला लागेल ते मी नंतर दाखवते. इथे आता पहिलं आपण भाज्या शिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे कुकर ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल घालून घेते. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत. या मी सर्व या भाज्या घालून घेते. बटाटा पाण्यातनं काढून घेतलाय. फ्लावर आणि 1 ते 2 मिनिटं फक्त तेलामध्ये परतून घेते. आधी पाणी नाही घालायचं. इथे आता भाज्या घालून मी 2 मिनिटं तेलामध्ये परतून घेतले. आता आपण पाणी घालून घेऊया. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं. इथे मी आता 1.5 ग्लास घातले आणि थोडंसं मीठ घालते, जास्त नाही, परत आपल्याला घालायचंच आहे, त्याच्यामुळे मी आता अर्धा चमचा घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ घातल्यावर. आता मी झाकण लावते कुकरचं आणि आपण 3 ते 4 शिट्या करून घेऊया. इथे मी कुकरला 4 शिट्या करून घेतल्यात भाज्या घालून. आता आपण भाजी शिजली आहे काय पाहूया. भाजी शिजली गेली आहे छान अशी. त्याला मी मॅश करून घेते. छान असं बारीक एकदम मॅश करून घ्यायचे. ही मॅश करून मी बाजूला आता ठेवून देते. मी भाजी मॅश करून घेतली. आता आपण भाजी फोडणीला घालूया. इथे मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून घेऊया आणि थोडं बटर घालायचं. पावभाजी म्हटलं की बटर थोडं जास्तीचं लागतं. इथे मी बटर घालून घेतलं. चांगलं गरम होऊ दे. नुसतं बटर घातलं तर ते जळतं, त्याच्यामुळे तेल पण घालायचं. बटर चांगलं व्यवस्थित विरघळू दे. तेल आणि बटर गरम झालं आहे. त्यामध्ये हे बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घेऊया. कांदा थोडासा हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेऊया. कांदा थोडा हलका लाल झाला आहे. आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. हे 2 चमचे घेतली आहे मी आलं लसूण पेस्ट. ती कांद्यासोबत परतून घेऊया. आला लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये छान असं. इथे कांदा छान असा लाल झाला आहे, गुलाबी रंग आला आहे आणि शिजला पण गेला आहे, नरम झाला आहे छान. तर आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. थोडीशी हळद घालते मी, 1/2 चमचा एवढीच घेतली आहे. हा पावभाजी मसाला आहे, 2 चमचे घेतलेत भरून. हे लाल तिखट घेतलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी आता इथे 1.5 चमचा घेतला आहे. आणि काश्मीरी मिरची पावडर आहे, ते कलरसाठी घेतलं आहे. हे फक्त अर्धा मिनटं आपण हे परतून घेऊया तेलामध्ये. हे मसाले परतून घेतले. त्यामध्ये हे बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया आणि तोही परतून घ्यायचा छान असं मसाल्यामध्ये टोमॅटो. आता आपण मीठ घालून घेऊया. पहिलं आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं,
भाज्या शिजत घातल्या तेव्हा आता मी 1 चमचा एवढं घालून घेते, त्याच्यामुळे कसं कांदा टोमॅटो लवकर शिजलं जाईल। गॅस मी थोडा मीडियम केला आहे। आता मी मिक्स करून घेते मीठ घातलं त्याच्यामुळे, आणि झाकण ठेवून टोमॅटो चांगलं शिजवून घेते। इथे मी टोमॅटो शिजत ठेवलेले आणि टोमॅटो छान असे शिजले गेले, छान तेल पण आलंय, तेल सुटलंय मस्त। थोडंसं मिक्स करून घेऊया। कलर पण सुंदर आला एकदम मस्त। त्याच्यामध्ये आपण ही मॅश केलेली पावभाजी घालून घेऊया। परत मी थोडीशी अजून मॅश करून घेतली। मिक्स करून घेऊया। इथे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे भाजी। त्यावर झाकण ठेवते आणि शिजवून घेऊया। इथे भाजी मी 3 ते 4 मिनिटं शिजत ठेवलेली। आता आपण बघूया, मस्त कलर आलाय भाजीला आणि वरती तेल पण सुटलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि बटर घालूया। मिक्स करून घेऊया आणि गॅस मी आता बंद करते। प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पाव गरम करते मी आता। आपण इथे आता पाव गरम करून घेऊया। मी पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये बटर घालून घेऊया। इथे मी बटर घातलं, त्याच्यामध्ये थोडीशी पावभाजी घालूया, थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ। आता आपण हे पाव गरम करून घेऊया। पाव आपले गरम झाले, बाकी पण मी असेच पाव आता गरम करून घेते। इथे आपल्या हॉटेलपेक्षाही सुंदर छान अशी पावभाजी तयार झाली आहे। आणि त्यातपूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल पावभाजीचा, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।